अमरावतीच्या स्त्री जिल्हा रुग्णालयामध्ये काल पहाटे झालेल्या NICUच्या ब्लास्टमध्ये 3 निष्पाप बाळांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. या सगळ्या ब्लास्टसाठी तिथलं व्हेंटिलेटर कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे हे व्हेंटिलेटर जे सामान्यपणे रुग्णांचे जीव वाचविण्याच्या कामात येतात त्याच्याकडे जर निष्काळजीपणा झाला तर तो रुग्णांच्या जीवावर उठू शकतो अशी शक्यता आता या निमित्तानं व्यक्त केली जात आहे. साधारणतः ज्या काही 2-4 प्रकारचे व्हेंटिलेटर वापरले जातात ते सगळे व्हेंटिलेटर मी तुम्हाला इथं दाखवतोय. साधारण आपल्याकडे उपचार करताना रुग्णांसाठी ज्या 2-3 प्रकारातले प्रामुख्याने व्हेंटिलेटर असतात ते सगळे व्हेंटिलेटर इथे आहेत. या सगळ्या व्हेंटिलेटरमध्ये एक पारदर्शी व्हेंटिलेटर आहे जो आपल्याला डॉक्टर यश बानाई त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून जर कालचा ब्लास्ट व्हेंटिलेटरमुळे झाला असेल तर तो नेमका का झाला असेल हे प्रेक्षकांना समजेल याकरता हा ट्रान्सपरंट व्हेंटिलेटर आहे. आपल्यासोबत डॉक्टर यश बानाई देखील आहेत. सर, काल ज्या 3 निष्पाप बाळांना आपला जीव गमवावा लागला त्यासाठी बहुतेक व्हेंटिलेटरमधला ब्लास्ट कारणीभूत असं म्हटलं जातं. तुम्ही इतके वर्ष प्रॅक्टिस करताय, व्हेंटिलेटरवर तुम्ही अभ्यास देखील करता, काय वाटतं तुम्हाला जो रुग्णांचा जीव वाचविणारा व्हेंटिलेटर आहे तो त्यांच्या जीवावर देखील उठू शकतो? आपण खरं म्हटलं, मी जसं ICU बघतो, माझं व्हेंटिलेटरशी संबंध खूप जुना आहे असं सांगू शकतो. हे बघा, व्हेंटिलेटर म्हणजे एक स्पेशलाइज्ड इक्विपमेंट असतो. त्याच्यात खूप जास्त इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आहे आणि त्याच्यात ऑक्सिजन खूप प्रमाणात असते, 100% ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनमध्ये आग पेटवणं खूप इझी असतो. त्यामुळे व्हेंटिलेटर जर त्याचं प्रॉपर अपकीप नाही केलं, त्याचं रेग्युलर मेंटेनन्स नाही केलं, त्याचं ऑक्सिजन लिकेज नाही बघितलं तर कधी पण ते जे जीव देणारी गोष्ट जीव घेणारी पण असू शकते. मी जसं डॉक्टर सतीश देवपुजारीसोबत रिसर्चमध्ये पण असतो, तर आम्ही फॉर द ट्रेनिंग पर्पज एक ट्रान्सपरंट व्हेंटिलेटर आपल्याला समजवण्यासाठी एक बनवलं होतं. तर आपण जसं इथे बघू शकतो की केवढे जास्त मायन्यूट इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आहे आणि प्रत्येक इलेक्ट्रिकल कनेक्शनचे जवळपास आपल्याला ऑक्सिजनचं कनेक्शन पण सोबत दिसत आहे. जर एक पण लहान शॉर्ट सर्किट झालं आणि त्याला ऑक्सिजन मिळालं तर कधी पण ब्लास्ट होण्याची शक्यता होऊ शकते. ते लाखांपैकी एकामध्ये होऊ शकते. प्रत्येक व्हेंटिलेटर जर त्याचं रेग्युलर AMC झालं, त्याचं रेग्युलर चेकअप झालं तर होण्याची शक्यता नाही असते. व्हेंटिलेटरमध्ये भरपूर प्रेशर वॉल्व्स पण असतात, ज्याच्यात आपण हे पण बघतो की जास्त प्रेशर झालं की मशीन आपोआप बंद झाली पाहिजे. जे पण पेशंट आहे त्याचे फुफ्फुसवर जास्त त्रास नाही आला पाहिजे. आणि सोबतच जर कोणतं पण ऑक्सिजन सोर्स एक्सेस प्रेशरनी जर ऑक्सिजन देत आहे तर ते पण थांबवलं गेलं पाहिजे. तर व्हेंटिलेटर ॲज सच इज अ स्पेशलाइज्ड मशीन आणि त्याच्यात असं होण्याची शक्यता भरपूर कमी असते. पण आपण नाकारू शकत नाही, कारण की हे जे इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज त्याच्यात खूप जास्त इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आहे ज्याला जंग लागू शकते जर आपण प्रॉपर अपकीप नाही केलं. ऑक्सिजन रिच एन्व्हायरमेंट असल्यामुळे कधी कधी ब्लास्ट होण्याची शक्यता किंवा फायर घेण्याची शक्यता, पेटवण्याची शक्यता राहते. ते आपल्याला खूप केअरफुल राहावं लागते. रेग्युलर AMC चेकअप वगैरे करणं खूप महत्त्वाचं आहे. कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स म्हणजे बायोमेडिकल इंजिनियर जे कंपनी आहेत ज्यातून आपण घेतो ते आपल्याला सतत बघावं लागते. प्रेशर वॉल्व्स बघावं लागते. सर, या व्हेंटिलेटरमध्ये मी बघतोय की खूप सारे कनेक्शन्स आहेत, पाईप्स खूप सारे दिसत आहेत आणि डिस्प्ले दिसतो. याच्यामध्ये पण प्रामुख्याने अलार्म, सायलेन्स आणि इतर गोष्टी आहेत. या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात या सगळ्या व्हेंटिलेटर हाताळताना आणि त्या हाताळताना चुका होतात का? हे बघा, प्रत्येक व्हेंटिलेटरवर स्वतःहून काही अलार्म्स देत राहतात. जर व्हेंटिलेटर शेवटी एक मशीन आहे, जर त्यांना काही कॅल्क्युलेशन्स प्रॉपर नाही वाटले किंवा काही प्रेशर एक्सीड करत आहे तर कधी कधी ते अलार्म देत राहतात. आपल्याला हे फक्त लक्षात घ्यावं लागते की त्याचं मेंटेनन्स किंवा अपकीप केलं आहे ते कॅलिब्रेटेड आहे. जर कॅलिब्रेटेड नाही आणि मशीननी प्रॉपर वेळेवर अलार्म नाही दिलं तर ते कधी कधी त्रासदायक ठरू शकते. प्रत्येक याचं व्हेंटिलेटर सेटिंग करणं ते मॅन्युअल असते. ते प्रत्येक डॉक्टर किंवा जे केअर गिवर आहे ते स्वतःहून करतात.
मशीन 90% स्वतःला कॅलिब्रेट करून घेत नाही. ते आपल्याला ॲट रेग्युलर इंटरवल्स ते करावं लागते आणि डेफिनेटली आपल्याला अलार्म्स मिळतो, पण ते पेशंटला काय डिलिव्हर होते त्या प्रमाणाने असते. जर त्याची अपकीप नाही आहे तर त्याला त्रास असू शकते, ते पण आपल्याला लक्षात ठेवावं लागते. सर, काल अमरावतीमध्ये पहाटे 3:30च्या सुमारास हा ब्लास्ट झाला असं बोललं जातं. साधारणतः पहाटेच्या वेळी हा ब्लास्ट कशामुळं झाला असावा? तुमचा अनुभव काय सांगतोय? काय नेमकं तिथं घडलं असावं? आ, मी जसं म्हटलं की जर काही गोष्ट आपण नाही बघितली, जसं इलेक्ट्रिकल लाईनिंग आपण प्रॉपर नाही बघितली, त्याच्यात जर शॉर्ट सर्किट झालं आणि एन्व्हायरमेंट रिच इन ऑक्सिजन, ICUमध्ये जवळपास तेच पेशंट जातात ज्यांना ऑक्सिजन लागत आहे किंवा जे क्रिटिकल आहे, तर ऑक्सिजनची मात्रा तसं पण एन्व्हायरमेंटमध्ये पण जास्त असते. ऑक्सिजन सिलेंडर्स असतात, एअर कंप्रेसर्स असतात, जसं आपण कोविडमध्ये बघितलं असेल, घरोघरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स असतात. त्यामुळे दोघंही गोष्ट, इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट आणि एन्व्हायरमेंट रिच इन ऑक्सिजन, ते दोघंही जेव्हा मिळाले तेव्हा ब्लास्ट होण्याची शक्यता आपण ठेवू शकतो. सोबतच जसं NICUमध्ये झालं, NICUमध्ये वॉर्मर असतो किंवा क्रेडल किंवा PBU म्हणतो, ज्याच्यात बाळाला गरम ठेवण्यासाठी, पोटामध्ये जसं गरम असतो बाळ तसं ठेवण्यासाठी जे इक्विपमेंट राहतात त्याला आपण इन्क्युबेटर म्हणतो. ते पण परत इलेक्ट्रिकल गोष्ट झाली, त्याच्यात पण कधी पण शॉर्ट सर्किट होणं खूप इझी आहे. जसं आपण विंटर्समध्ये बघतो की आपण वॉर्मर लावतो वरती आणि खाली. बाळांमध्ये वरती आणि खाली कॉमनच ठेवतो आपण, आणि त्याच्यात पण शॉर्ट सर्किट होणं हे शक्यता आपण डोक्यात ठेवली पाहिजे. सर, तुम्ही काय सल्ला द्याल? कशा पद्धतीने या सगळ्या काळजी घ्यायला पाहिजे? कारण NICUमध्ये ब्लास्ट होणं निष्पाप मुलं असतात, त्यांना कळत देखील नाही, ते सांगू शकत देखील नाही की काय त्यांना अतिरिक्त होतं. काय साधारणतः काळजी अशा वेळी घ्यायला पाहिजे? हे बघा, प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. ते लहान बाळ अजून असे असतात जे आपल्यावर पूर्ण डिपेंडंट असतात. सतत जर ICU केअर किंवा कोणतं पण पेशंट केअर ते आपण देवाचा सेवा म्हणू शकतो तसं राहते, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची रेग्युलर AMC, रेग्युलर अपकीप, ते गव्हर्मेंट असो की प्रायव्हेट असो, त्याच्यात मिळणारी गोष्ट जे आहे, त्याचा जंग नाही लागलेला आहे, इलेक्ट्रिकल कनेक्शन्स प्रॉपर आहे, ऑक्सिजनचा प्रेशर कधी जास्त नाही आहे ते बघितलं, सोबत आपण रेग्युलर मशीन्सला कॅलिब्रेट केलं आणि रेग्युलर त्या पेशंट ॲडमिटेड जे आहे ते कधी बेशुद्ध आपण करत राहतो, कारण की ते मशिनीवर हल्ले नाही पाहिजे, तर त्यांना बरोबर वॉर्मिंग आहे की नाही, जास्त तर नाही होत आहे, ते रेग्युलर आपण बघत राहिलं की असं होण्याची शक्यता आपण कमी करू शकतो. सर, या सगळ्या घटना घडल्यानंतर मग आरोप निश्चिती करताना अनेक वेळा डॉक्टरांवर किंवा तिथल्या स्टाफवर ब्लेम केला जातो. तो कितपत योग्य असतो? या सगळ्या बाबतीत तुम्ही काय बोला? हे बघा, प्रत्येक पेशंट केअर एका व्यक्तीचं नसतो, ते कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स असतो. त्याच्यात जसं आपण इथे धरून चालत आहे की बहुतेक व्हेंटिलेटरमुळे त्रास झालं, तर त्याच्यात सर्व गोष्टी येतात की इलेक्ट्रिकल कनेक्शन्स अपडेट होते की नाही, व्हेंटिलेटर जे आहे त्याचं बायोमेडिकल इंजिनियरनी चेक केलं होतं की नाही, त्याचं रेग्युलर AMC झालं की नाही, त्याचे फिल्टर्स चेंज झाले की नाही, आणि मग त्याच्यानंतर नर्सिंग स्टाफ पण येतो की आपण हे पेशंट केअरमध्ये वारंवार गेलो की नाही. आणि एका क्रेडलवर जर गव्हर्मेंट सेटअपमध्ये आपण कधी बघतो की खूप जास्त बाळ ठेवले गेलेले असतात, एक बेडवर 2 किंवा 3. जर आपण हे पूर्ण बघितलं आणि कोलॅबरेटिव्ह ओनर्स घेतलं, तर कोणाला एकाला धरणं, दोषी धरणं वुड बी ॲब्सोल्युटली रॉंग. हे कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स आहे आणि आपण फक्त पेशंट केअरसाठी काय चांगलं करू शकतो त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. सर, एक शेवटचं मला फक्त हे समजावून सांगाल की व्हेंटिलेटर कशा पद्धतीनं काम करतं, कुठल्या बाबतीत चुकी झाली तर हा सगळा ब्लास्ट होऊ शकतो? जसं आपण इथे बघू शकतो की हे जसं दाखवण्यासाठी ग्रीन पाईपमधून एअर बाहेर येत आहे आणि इथून ह्युमिडिफाय म्हणजे याच्यात पाणी असतो त्याला आपण ह्युमिडिफाय करतो आणि मग ते ग्रीन एअरपासून नाकात किंवा पेशंटमध्ये जातो. इथे आम्ही त्या कॅलिब्रेशनसाठी इथे असं दाखवलं आहे की मशीनमध्ये गेला आहे. इथे डायरेक्ट आपण जसं दुसरे मशिनीवर मी परत तुम्हाला दाखवणारच की
डायरेक्ट ऑक्सिजन इनलेट असतो जिथून ऑक्सिजन आतमध्ये जातो आणि हे एअरमध्ये लहान पाईपमध्ये कॅलिब्रेट होऊन किती प्रेशर आहे ते बघून मॉनिटरवर दिसते आणि तसंच आपलं एअर असते. इथे आपण जसं याला पण मी स्टीलच्या ऐवजी इथे ट्रान्सपरंट पाईपनी दाखवलं आहे की इथून ऑक्सिजन जाऊन कॅलिब्रेट होतो. जर इथे काही क्रॅक आहे किंवा ऑक्सिजन लेवल मेंटेन होत नाही किंवा तिथे पाईप फुटलं गेलं तर आपण सोबतच बघू शकतो एवढे जास्त इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आहे. इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट आणि ऑक्सिजन दिस इज अ डेंजरस कॉम्बिनेशन. ते आपल्याला बघावं लागतं. नक्कीच आपण पाहतोय की व्हेंटिलेटरची जी संरचना असते ती फार गुंतागुंतीची असतं, कारण त्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे त्या मशीनचं जर वेळोवेळी मेंटेनन्स घेतलं नाही, त्याला हाताळताना योग्य प्रशिक्षित लोक नसतील तर अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात. त्यामुळं या सगळ्या बाजूनं जर काळजी घेतली तर नक्कीच व्हेंटिलेटर हा रुग्णांसाठी जीवनोपयोगी ठरतो. मात्र जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा ब्लास्ट आणि पर्यायानं तो व्हेंटिलेटर रुग्णांच्या जीवावर देखील उठू शकतो. त्यामुळे कालच्या या सगळ्या अमरावतीच्या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं हे चौकशी समितीतून समोर येईल. मात्र जर त्या बाळांच्या मृत्यूसाठी व्हेंटिलेटर जबाबदार असेल आणि त्याच्या ऑपरेशन्समध्ये जर निष्काळजीपणा झाला असेल तर हे अक्षम्य आहे असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.